दरम्यान डोंबिवली शहराला सुरक्षित आणि शाश्वत बनवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन महापौर ॲडव्होकेट हर्षाली चौधरी यांनी केले आहे. कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित शाश्वत आणि सुरक्षित शहर या विषयावरील चर्चासत्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहर विकास ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे ठाम मत महापौरांनी व्यक्त केले. या चर्चासत्रात महापालिकेकडून 7 महत्त्वाचे फोकस मुद्दे जाहीर करण्यात आले. यात कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा आणि अग्निसुरक्षा या मुद्द्यांचा समावेश आहे. या सर्व विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शहराची लोकसंख्या 20 ते 22 लाखांपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख करत गृहसंकुलांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची जबाबदारी अधिक वाढल्याचे सांगितले. भविष्यातील संकटे टाळण्यासाठी प्रत्येक सोसायटीने या 7 मुद्द्यांवर तातडीने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक सेफ्टी चेकलिस्टचे अनावरण करण्यात आले. घरगुती आणि औद्योगिक वीज वापर अधिक सुरक्षित करण्यासाठी हे माहितीपत्रक उपयुक्त ठरणार आहे. या कार्यक्रमाला महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, नगरसेवक गणेश जाधव, नगरसेविका विजया पोटे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याणमधील विविध गृहसंकुलातील नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत शाश्वत आणि सुरक्षित शहर घडवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. वेस्ट वॉटर सांडपाणी जे निघतो त्याला आपण रियूज करू शकतो का, छोटा एसटीपी लावून. ये थोडा विषय किचकट आहे, आय नो. नवीन सोसायटीज जे आहेत त्यांनी तर करावंच. मी हे मुद्दा का बोलतोय या सगळी गोष्टीचा, रियूज ऑफ वेस्ट वॉटर किंवा वेस्ट मॅनेजमेंट, जे मोठे सोसायटीज आहेत त्याच्यामध्ये कधी कधी डेव्हलपर बांधून देतात, एसटीपी बांधून देतात सोसायटीजला, किंवा सोसायटीवाले स्वतःही बांधतात, पण त्याची मेंटेनन्स आणि पुढची गोष्टी होत नाही. 1-2 वर्षात ते चालतात, परत खराब होऊन जात आहे. एसटीपी खराब झाले, सांडपाणी बाहेर जातो. माझा प्रश्न आहे की किती सांडपाणी बाहेर सोडत असतो आपण दररोज केडीएमसी चे नागरिक म्हणून. किती, हाऊ मच वेस्ट वॉटर डू वी जनरेट, किती वेस्ट वॉटर जनरेट करतो आपण. एक घर में और पूरे 20 लाख, तो पूरे कॉर्पोरेशन एरिया में एवढे नागरिक आहे, किती वेस्ट वॉटर जनरेट होत असेल. सध्या मला वाटतं 200 MLD आपला वेस्ट वॉटर जनरेट होतो. 200 मिलियन लिटर्स पर डे. एवढा वेस्ट वॉटर आपण जनरेट करतो, कारण वापरतो आपण पाणी, मग तो वेस्ट वॉटर मध्ये जातो, आंघोळ करताना, टॉयलेट्स वगैरे सगळे सोर्सेस मधून. मग त्याला आपण रियूज करू शकतो का, हे महत्वाची गोष्ट आहे. काही सोसायटीज एसटीपी बनवून यूज करू शकतात. पालिकाचेही काही एसटीपीज आहे, आपण ही वॉटर रियूज करून गार्डन्सला वापरतो. आपले काही गार्डन्सचं पाणी किंवा डिवायडर्सचं पाणी आपण जे वापरतो ते ट्रीटेड वॉटरच वापरतो. आपण फ्रेश वॉटर नदीच्या किंवा डॅमच्या घेत नाही. मग त्याचे रियूज ऑफ वेस्ट वॉटर पालिकाही प्रयत्न करतात, पण छोटे छोटे लेवलवर सोसायटीज करू शकतात असं आम्हाला वाटतं. 5वा मुद्दा ट्री प्लांटेशन. प्रत्येकाने झाड लावायचे. यावर्षी आपण असा विचार करतो मॅडम, लास्ट इयर आपण 1 लाख झाड आपल्या शहरात लावण्याचं नियोजन केलं होतं. आय थिंक 85,000 चे सुमारेस आपण लावले झाड. त्याच्यामध्ये मियावाकी पद्धतीचे झाड लावले, अटल घनवन केले, विविध गार्डन्स आहे, शमशानभूमीचे ठिकाण आहे, ओपन स्पेसेस आहे, तिथे सर्व ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. सोसायटीज मध्ये खूप एरिया आहेत जिथे लावू शकतात. झाड जेव्हा आपण बोलतो आपल्याला असं वाटतं की मोठा झाड आला पाहिजे, असं कोणी बोलत नाही. विविध प्रकारचे झाड आहेत. तुमच्या सोसायटीमध्ये जागा कमी असेल तर छोटे झाड लावा, फुलाचे झाड लावा. काही असे लहान झाड आहे जे ऑक्सिजन जनरेटिंग आहेत. इव्हन इंडोर प्लांट्स, भरपूर ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स आहेत, इंडोर प्लांट्स. ते लावले तर खूप ऑक्सिजन देतात. ते इथेही लावू शकतो आपण. पण प्रत्येक सोसायटीने त्यांच्या अवतीभोवती त्यांच्या एरियामध्ये झाड लावले तर त्याचं ऍज अ सोसायटी म्हणून तर खूप उपयुक्त राहणार आहे. तर 5 मुद्दे सस्टेनेबिलिटीचे घेतले आणि 2 मुद्दे सुरक्षाचे. सुरक्षाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट. त्याच्यावर आमचे भूषण साहेब डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि आज खूप महत्त्वाचा विषय होऊन राहिला आहे. आज कालची गोष्ट मी माझ्या ठिकाणी सांगत होतो की गाझियाबादची एक सर्वात पॉश बिल्डिंगला काल आग लागली.
आणि जवळजवळ 100 घर जळाले, संपलेच. कारण आपण आतली वायरिंग, मग सगळ्या इंटिरियर्स करून घेतो, सगळ्या वुडन फ्लोरिंग, वुडन पॅनलिंग, सगळ्या वुडन, छोटीही आग लागली तर काही शिल्लक राहणार नाही. म्हणून इलेक्ट्रिक ऑडिट आज आपण याचं अनावरण केलं आहे, या आपल्या अधिकाऱ्यांनीच बनवून दिलं आहे. कुठले कुठले मुद्द्यांवर चेकिंग झाली पाहिजे सोसायटीची, बिल्डिंगची, तुम्ही करतात का दरवर्षी? वायरिंग ओके आहेत की नाही, अर्थिंग ओके आहेत की नाही, लिफ्ट बरोबर आहेत की नाही, तुमचे जे अप्लायन्सेसचा लोड आहे त्याच लोड प्रमाणे वायरिंग झालेली आहे की नाही. अगोदर 2च पंखे होते, आता 4 पंखे झाले, 2 AC झाले, 5 कूलर झाले, 10 फ्रिज झाले पूर्ण बिल्डिंग मध्ये. ते सगळी गोष्टी जे बॅक एंड सिस्टम आहेत ते सगळ्या आहेत का? नाही आहे तर आज आग लागली तर काय होईल बिल्डिंगच्या? हे गोष्टी फार महत्वाची आहे. म्हणून इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट फार महत्वाचा आहे. या माध्यमातून आपण मार्गदर्शन घेऊया. मात्र माझी एकच याच्यामध्ये सूचना राहील की वार्षिक एकदा तरी चेकलिस्ट आहे. तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा कोणी जे काही कंपनी असेल, तुम्ही ऑडिट तुमची पूर्ण बिल्डिंगच्या करून घेतला पाहिजे. सेक्रेटरी चेअरमॅननी तुम्ही दर महिना विषय ठेवला पाहिजे तो, आणि करून घेतला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त महत्वाची कुठलीही गोष्टी नाही. ते आपण पाळतो का? फायर एक्सटिंग्विशर एक्सपायर्ड तर नाही आहे, समजा इथे पण आहे, बघितलं पाहिजे. स्प्रिंकलर्स आहेत. मागे एक चर्चासत्रामध्ये असं लक्षात आला होता, एक एक्झाम्पल होतं, आग लागली, स्प्रिंकलर्स होते, टँक्स पण होते, पण वरच्या जे टँक्सच्या वॉल होता ते कोणीतरी बंद करून गेला होता. आग लागली, अलार्म झाला, सगळं झाला, पण पाणी काही निघालं नाही स्प्रिंकलरतून, काहीच उपयोग नाही. मग हे दररोज कोणीतरी पाहतोय का? जे माणूस पाहतोय तिथे हाऊसकीपिंगच्या किंवा वॉलमॅन असेल किंवा टाकीवाला, त्याची ट्रेनिंग घेतली आहे का? दर महिन्यात त्याचे आपण ओरिएंटेशन घेतो का? त्याला विचारतो का? हे जे गोष्टी आहेत हे करतो का आपण आपली सोसायटीमध्ये, किंवा हे विषय तरी ठेवतो का आपली सोसायटीच्या मीटिंगमध्ये? आय डोंट नो, माहित नाही, पण आपण केलं पाहिजे असे आम्हाला वाटलं. म्हणून हे 7 मुद्द्यांवर आपण सस्टेनेबिलिटी अँड सेफ सिटीचे मुद्दे आपण तुमच्या समोर घेऊन आलोय. या 7 मुद्द्यांवर सविस्तर चर्चा नंतर होणार आहे. हे का बरं आवश्यक आहे आणि काय आहे, मला असं वाटलं की आणि माझ्या डोक्यामध्ये जे कल्पना होती ते तुमच्या समोर मांडूया. विशेष आभार मी जाधव साहेबांचे मानतो, कारण जेव्हा साहेबांना मी सांगितलं, त्यांनी खूप पुढाकार घेतला की साहेब आम्ही हे करू आमच्या क्षेत्रात, आणि पोटे मॅडमनी पण सांगितलं की आम्ही पण करू, आणि सर सोसायटीचे मेंबर्स इथे बोलावले. कारण आम्ही किती बोललो तर कदाचित तुम्ही आले नसते, पण साहेबांनी सांगितलं असेल तुम्ही आलेत. आमचे असं मत आहेत महापौर मॅडम की या प्रकारचे चर्चासत्र आणि हे 7 मुद्दे आपण प्रत्येक प्रभागामध्ये घेऊन जाऊया. प्रत्येक प्रभागाचे लोकल नगरसेवक इन्व्हॉल्व असतील, लोकल सोसायटीचे चेअरमॅन, सेक्रेटरी, सगळ्यांना इन्व्हॉल्व करूया. काही गोष्टीमध्ये प्रश्न असणार, सगळी गोष्टी एकदम सोपं आहे असंही नाही. काहीचे उत्तर असतील, काहीचे कदाचित उत्तरही नसणार, असू द्या. पण ऍटलीस्ट म्हणून आपण नाव याला चर्चासत्र दिलाय की चर्चा झाली पाहिजे. काही गोष्टी सोप्या आहेत त्या आम्ही सांगू, ते तुम्ही केलं पाहिजे. काही तुमचे प्रश्न असतील ते नक्कीच तुम्ही विचारून केडीएमसी विथ सोसायटीज एकत्रित मिळून जर आपला हे कॉन्सेप्ट आपण सक्सेसफुल केला तर सस्टेनेबल अँड सेफ केडीएमसी आपण करू शकतो. आणि पुढच्या कार्यकाळामध्ये तुमच्यासाठी, तुमच्या पुढची पिढीसाठी शहर स्वच्छ राहील, सुरक्षित राहील आणि शाश्वत राहील असं मला वाटतं. पूर्ण संकल्पनेबद्दल आपल्याला विस्तृतपणे सांगितलं, आणि हे का करणं गरजेचं आहे हे पण त्यांनी सांगितलं. पण हे कशा प्रकारे करायचं यासाठी आम्ही गेले 3 चर्चासत्र आयोजित केले होते, आणि यामध्ये आमच्यासोबत काही प्रायव्हेट प्लेयर्स आहेत, ते स्वतः त्यांचा वेळ काढून आम्हाला देत आहेत. यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये श्री विक्रम वैद्य आहेत, त्यांना मी आमंत्रित करतो. माननीय महापौर महोदय यांना विनंती करतो की त्यांना पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यांचं पण स्वागत. सन्मान्य आशाताई थविल, कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने आयोजक असलेले सन्मान्य आयुक्त अभिनवजी गोयल साहेब, माझ्या सहकारी सन्मान्य पोटेताई, माझे सहकारी उमेशजी बोरगावकर, भागवत साहेब असतील, आमचे सर्वच अधिकारी. खऱ्या अर्थाने हा जो विषय जेव्हा समोर चर्चेला आला तेव्हा या विषयाचा आपल्या भागात फायदा झाला पाहिजे, आपल्या लोकांना याची माहिती मिळाली पाहिजे, आपले लोक या कार्यक्रमात आली पाहिजे. आणि या लोकांना अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय असेल,
अनेक लोकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केली, पण आपण जे टॅक्समध्ये त्यांना जो बेनिफिट्स देतो याची माहिती आमच्या लोकांना नाही आहे. आपण 5% रिपीट्स आपण टॅक्समध्ये देत असतो. हे लोकांना अजून रेन वॉटर हार्वेस्टिंग केले पण लोकांना त्याची माहिती नाही आहे. सोलार हा विषय विजेच्या पुढे मागे या सगळ्या अडचणी येत असतील, पण सोलार हा विषय जो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक लोकांकडे सोलार आहेत, पण ते पाणी गरम करण्याचे सोलार आहेत, इलेक्ट्रिक सोलार नाहीत. आता इलेक्ट्रिक सोलारची गरज आहे. आपल्याकडे लिफ्ट्स आहेत, आपल्याकडे आता घरातले काही सोसायटी प्रेमायसेस आहे, पाण्याचे पंप आहेत. त्या सगळ्या गोष्टीला इलेक्ट्रिक सोलारची खूप गरज आहे. आणि प्रत्येक सोसायटीचं मिनिमम बिल 15,000, 20,000, 25,000 रुपये अशा प्रकारचं सोसायटीचं बिल येत असतं. पण या सोसायटींना हे बिल कमी करता येऊ शकतं सोलारच्या माध्यमातून आणि सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 50% अनुदानाची जी केंद्र शासनाची योजना आहे त्या माध्यमातून. पण पुढे 50% काही सोसायट्या अतिशय गरीब आहेत, त्या सोसायट्यांना आपण 50% जर सबसिडी दिली, सबसिडीच्या माध्यमातून आपण जे लोन करण्याचे काही ज्या उपक्रम जो आपण तो खऱ्या अर्थाने करतो आहोत. आणि जे त्याच्यामधलं जे तफावत आहे बिलामध्ये, जेव्हा बिल कमी होतं, काही सोसायट्यांना 20,000 बिल असेल त्यांना 2,000 बिल येणार. कालांतराने ते बिल 18,000 जे आपले वाचणार आहे ते त्यांचे जर हप्त्यात भरता आलंय तर बऱ्याचशा सोसायट्यांना त्याचा 100% फायदा होईल आणि नागरिकांवर बोजा देखील या गोष्टीचा पडणार नाही. म्हणून मी खऱ्या अर्थाने आपण जो हा उपक्रम महानगरपालिकेच्या माध्यमातून सन्माननीय आयुक्तांनी जे पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने शहरात राबवितात, आपण सर्वांच्या मनापासून मी आभार मानतो. करतो की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करा. सर, तुम्ही जेव्हा तुमच्या रामबागेमधल्या सोसायटीमध्ये जेव्हा तुम्ही मेंबर्स म्हणून आले, खूप छान वाटलं की सरांना सगळा उपयोग करू शकतो. आणि त्यापासून जेव्हा तुम्ही इथून कल्याणमधूनच जर एखादी सोसायटी पुढाकार घेते, ते म्हणजे कल्याण मुलीसाठी आपलं मोठं असं नाव होणार आहे की एवढा मोठा उपक्रम सरांच्या राबवतोय. आणि हे तुमचं एक जेव्हा सोसायटी एखादी करणार आहे, ज्या सोसायटीमधून हा उपक्रम केला जाणार आहे, तर त्या सोसायटीचं नाव होणारच आहे. त्यामुळे त्या सोसायटीचा जो उपक्रम करणार तो बघण्यासाठी आजूबाजूच्या सोसायट्या पण येतील. त्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करते की जेव्हा हा उपक्रम करणार आहात तेव्हा तुमची सहकार्याची भावना तेवढीच गरजेची आहे. जेव्हा सरांनी हा उपक्रम राबवण्यासाठी मेहनत घेत आहेत, म्हणजे जाधव साहेब पण घेतात आहेत, तर त्यासाठी मी नागरिकांना आव्हान करते की तुम्ही सहकार्य करण्याचं तेवढंच गरजेचं आहे. जर आपण सहकार्य नाही केलं तर हे आपण एवढं उपक्रम राबवून किंवा चर्चा करून उपयोग होणार नाही आहे. तर मी महापौर म्हणून मी नागरिकांना सांगते की सर, जेव्हा आपण एवढं सुंदर त्यांची विजन्स खूप आहेत आणि ते आपल्या पुढे घेऊन येत आहेत आणि त्यासाठी त्यांची पूर्ण टीम आपल्याला जर सहयोग करते, जे आपल्या नागरिकांना अपेक्षा असते की या गोष्टी झाल्या पाहिजे, महापालिकेकडून या गोष्टी होत नाहीत, तर त्या गोष्टी सर किंवा त्यांची टीम आज KDMC जर तुमच्यासाठी करते आहे, तर तेवढंच नागरिकांनी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. एवढंच बोलते मी. आणि जेव्हा आपण पुढचं चर्चासत्र करणार आहोत चालू, तेव्हा तुमचे काही पॉईंट्स आले तेही आपण कसं तरी आपण त्याच्यात नियोजन करूया की आपण अजून काय काय करू शकतो. तर मी एवढंच सांगेल, एवढंच बोलते आणि इथेच थांबते. जय महाराष्ट्र. व्हिडिओ आहे, मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. जो क्लायमेट चेंज हा विषय फार गंभीर होत चालला आहे. या man-made disaster of global scale, our greatest threat in thousands of years, climate change. The collapse of our civilizations and the extinction of much of the natural world is on the horizon. The world's people have spoken. Their message is clear. Time is running out. The amount of carbon dioxide in the atmosphere now is 50% higher than it was in 1900. And not only are we piling in more and more carbon dioxide in the atmosphere, but we are chopping down the forests of the earth at a great rate. And the forests themselves are the most efficient consumers of carbon dioxide that there are on Earth. We're going to destroy the ground because the soil of a rainforest isn't very good. We are actually tampering with the climate of the Earth and with the very atmosphere. When we talk about the disappearance of the ozone layer, we don't know what will happen when the ozone layer goes. The world has become so fragile that we cannot subject the Earth to
inflict upon you. When we talk about the greenhouse effect, we're talking about something that affects the entire Earth. And these viability of the planet itself. So if there's one thing that is biologically certain about the human species is that it is a human species, one species. If we don't stop the destruction of our natural world, nothing else will matter. The only way we can solve a problem is by a human solution. Never can we sit back and wait for miracles to save us. Miracles don't happen. Sweat happens. Efforts happens. Thought happens. मला लक्षात आलीच असेल आणि सगळ्यात शेवटी सांगितलंय की मिरॅकल विल नॉट हॅपन. जे काही करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे. एफर्ट्स विल हॅपन, स्वेट विल हॅपन, थॉट्स विल हॅपन. म्हणजे आपली विचारशक्ती, त्यानुसार आपलं एफर्ट्स, प्रयत्न आणि त्यानुसार आपण प्रयत्न केले तरच यामध्ये काही बदल आपल्याला शहरामध्ये घडवून आणता येईल आणि एक शाश्वत शहर आपल्याला या कल्याण डोंबिवलीला घडवता येईल असं माझं म्हणणं आहे. आपण बघितलं असेल की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी फार मोठा पुढाकार घेतलेला आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना, याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. या योजनेच्या माध्यमातून जर आपलं घरकुल असेल, आपलं रहिवासी संकुल असेल, त्यासाठी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून जवळपास 50% अनुदान हे दिलं जातं आणि ती योजना जवळपास 1 वर्षापासून याची अंमलबजावणी सुरू आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 1 मे 2025 रोजी ही आम्ही लोकांमध्ये ही योजना होती, पण लोकांमध्ये जी जनजागृती नव्हती. तर 1 मे 2025 रोजी आम्ही इथं लॉन्चिंग केलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज 5 मेगावॅट पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून जवळपास 230 बिल्डिंगनी बसून घेतलेला आहे, त्याचा फायदा घेतलेला आहे. बऱ्याचदा हे प्रश्न असतो की 1 किलोवॅटसाठी किती जागा लागेल. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की 1 किलोवॅटसाठी साधारणतः 80 स्क्वेअर फूट ते 100 स्क्वेअर फूट पर्यंत जागा लागते आणि त्या टेरेसवर ऊन येत असेल तर तिथे आपण सौर ऊर्जा लावू शकतो. आपण दररोज 4 वीज युनिटची निर्मिती करू शकतो. नेक्स्ट, बऱ्याचदा हा पण प्रश्न असतो की मला सौर ऊर्जेचं युनिट बसवायचं आहे, मग मी तिला कशी काढू. त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. जे आपलं विजेचं बिल असतं, प्रत्येक विजेच्या बिलामध्ये 12 महिन्यात तुम्ही जे वीज युनिट वापरता दरमहा, त्याचं सर्व तिथे प्रमाण दिलेलं असतं. तुम्ही ते 12 महिन्याचे जे वीज युनिट आहेत त्याची बेरीज करायची, त्याला डिवायडेड बाय 12 करायचं, म्हणजे सरासरी महा वीज वापर तुमचा येईल. आणि सरासरी वीज वापरला तुम्ही 120 नी डिवाइड केलं तर तुमची सौर ऊर्जा क्षमता तुम्हाला किती लागणार आहे त्याचं तुम्ही स्वतः काढू शकता. 120 याच्यासाठी की 1 किलोवॅटची जी सिस्टीम असते ती 4 युनिट दिवसाला निर्माण करते, म्हणजे 4 × 30 120, म्हणजे तुमचा सरासरी माह्या वीज वापर तुम्ही काढायचा, त्याला 120 नी भागाकार करायचा, तुमची सौर ऊर्जा क्षमता तुम्हाला समजू शकेल, आपल्याला दिसून येत आहे. नेक्स्ट, ही पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना काय आहे. तर तुमचं घर स्वतःचं घरकुल असेल तर 1 किलोवॅटसाठी साधारणतः 50,000 अनुदान देते. 2 किलोवॅटसाठी जवळपास 1.25 लाख रुपये खर्च येतो, त्यातले 3 किलोवॅटसाठी 1,75,000 खर्च येतो, त्यातले 78,000 सरकार देते. आणि यात कल्याण डोंबिवली शहरामध्ये रहिवासी सोसायटींची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि यात आनंदाची बाब आपल्यासाठी ही आहे की ही योजना रहिवासी सोसायटीसाठी पण आहे. म्हणजे रहिवासी सोसायटी या योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे जर टेरेस उपलब्ध असेल तर 500 किलोवॅट पर्यंत पण सिस्टीम लावू शकतात जर आवश्यकता असेल. आणि प्रति किलोवॅट 18,000 रुपये त्यांना केंद्र सरकार योजना अनुदान देतं. याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण मोठ्या क्षमतेवर जेव्हा सौर ऊर्जा क्षमता स्थापित करतो तेव्हा आपला पर किलोवॅट रेट कमी येतो, जवळपास 45,000 रुपये येतो. तर याचा अर्थ असा होतो की जवळपास सरकार तुम्हाला 50% अनुदान देते.
आता उरलेले 50% तुम्ही म्हणणार आमच्याकडे नाही आहे, तर याचं पण सोल्युशन असं आहे की उरलेल्या 50%साठी ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, बँक ऑफ बरोदा असेल, सर्व ज्या शेड्यूल बँक आहेत या स्वॅप लोन तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात. माझी इथे उपस्थित सर्व रहिवासी सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांना विनंती आहे की या योजनेचा फायदा तुम्ही घ्या. ही योजना 2026च्या डिसेंबरपर्यंत आहे, तर आता तरी डिसेंबर 26 पर्यंत आहे. नाही त्याच्यामध्ये झोपडपट्टी असतील किंवा आपले आदिवासी पाडे असतील, त्यांच्या घरकुलामध्ये जर 100 युनिटपेक्षा जर वीज कमी युनिट वापर होत असेल तर त्याला केंद्र सरकार 50% देतं आणि राज्य सरकार 45% देतं. असं जवळपास 95% अनुदान पूर्ण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देतं. महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये पहल घेऊन त्याच्यामध्ये त्याचा सहभाग वाढवलेला आहे आणि या माध्यमातून तुम्ही झोपडपट्टी, आदिवासी पाडे किंवा यामध्ये 100 युनिटची जी वीज गरज जिथे असेल त्या ठिकाणी तुम्ही सौर ऊर्जा क्षमता तुम्ही 95% अनुदान देतं, म्हणजे तुम्हाला हार्डली 2,000 ते 3,000 रुपये भरावे लागतात.